नमस्कार, निलिमा चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण करूया आंबा नारळ बर्फी। त्यासाठी मी इथे फ्रेश कोकोनट घेतलेला आहे। साधारण एका वाटीने मी हे प्रमाण सगळं घेतलेलं आहे। हा जो फ्रेश कोकोनट आहे तो 3 वाट्या आहे, 2 वाट्या आमरस आहे, 2.25 वाट्या साखर, म्हणजे ह्या वाटीने 1 वाटी पूर्ण भरून आणि 3/4 अशी ही साखर आहे। 1 वाटी मलाई घेतलेली आहे। आपण दररोज जे दूध तापवतो त्यावर येणारी ही साय ती अशी घट्टसर आहे। याऐवजी तुम्ही मावा सुद्धा घेऊ शकता। स्वादासाठी वेलची घेतलेली आहे आणि थोडंसं आपल्याला साजूक तूप वड्या करताना ट्रेला लावण्यासाठी लागेल। आता हे सर्व साहित्य आपण एका जाड बुडाच्या कढईमध्ये एकत्र करून घेऊया। खोवलेला नारळ घेतलाय, आमरस, शक्यतो हापूसच्या आंब्याचा रस वड्या करताना घ्यावा, म्हणजे तो छान, त्याचा स्वादही छान असतो आणि तो पटकन आळतो, त्याच्यामध्ये चांगला नारळामध्ये तो छान मिक्स होतो। 1 वाटी फ्रेश क्रीम, आणि साखर। आता हे मिश्रण आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे। हे मिश्रण गॅसवर ठेवण्यापूर्वी एका ट्रेला थोडंसं साजूक तूप आपण ग्रीस करून घेऊया। ही तयारी आधीच करून ठेवायची, म्हणजे नंतर मग आपली फार घाई होत नाही। मिश्रण तयार झालं की नंतर जर का आपण तूप लावत बसलो तर मग मिश्रण थोडंसं जास्त अळतं, म्हणून ह्या ट्रेला मी आधीच हे तूप लावून ठेवलेलं आहे। मिश्रण आता गॅसवर ठेवलेलं आहे। गॅसची आच अगदी मध्यम आहे। सर्व हे एकत्र मिक्स करून घेऊया। आता सुरुवातीला हे मिश्रण अगदी खूप पातळ होतं, साखर विरघळते, त्यामध्ये आपण मलाई घातलेली आहे, ती पण थोडीशी पातळ होते। या वड्या करण्यासाठी साधारण 25 ते 30 मिनिटाचा अवधी लागतो। अगदी मध्यम गॅसवर आपण हे ढवळत राहूया। तर पहा मंडळी, वड्या करायला सुरुवात करून आता 15 मिनिटं झालेली आहेत। 15 मिनिटं सतत हे मी मिश्रण असं ढवळत आहे। सतत ढवळत राहायचं आहे, नाहीतर पटकन खाली लागू शकतं, कारण त्यामध्ये साखर असते, ती अगदी पटकन लागते। वरून जरी मिश्रण पातळ दिसलं तरी सुद्धा गॅसच्या आचेमुळे साखर पटकन कढईला चिकटते आणि हे मिश्रण लागतं, म्हणून अगदी सतत ढवळत राहायचं आहे। गॅस मीडियम आहे, अगदी बारीक नाहीये। सुरुवातीला थोडासा गॅस मीडियम ठेवायचा, नंतर थोडंसं मिश्रण आळत आलं की मग मात्र पूर्ण बारीक करून हे मिश्रण ढवळत राहायचं। आता पाहूया पुन्हा 10 मिनिटांनी। आता पुन्हा 10 मिनिटं हे मिश्रण मी ढवळत आहे। आता तुम्ही पाहू शकता अगदी छान ते आळत आलेलं आहे, घट्टपणा त्याला येत चाललेला आहे। आता गॅस बारीक करते आणि असं ढवळत राहायचं आहे, अगदी व्यवस्थित ते कढईपासून सुटेपर्यंत आपल्याला असं थोडंसं ढवळत राहायचं आहे। अजून एक 5 ते 7 मिनिटं नक्कीच लागतील। तर पहा मंडळी, आता 25 ते 30 मिनिटं आपण हे मिश्रण ढवळत आहोत। मिश्रण अगदी व्यवस्थित झालेलं आहे, कढईपासून ते सुटायला लागलेलं आहे। आता फक्त ह्याच्यामध्ये मी अगदी 1 चमचा पिठी साखर घालते आहे। आता घालूया वेलची पावडर। वेलची पावडर अगदी शेवटी घालायची, म्हणजे त्याचा स्वाद खूप छान टिकून राहतो। आता हे मिश्रण पहा अगदी व्यवस्थित झालेलं आहे। जेव्हा आपण हे मिश्रण असं डाव्यावर घेतो आणि ते पूर्ण असं कढईमध्ये डाव्यावरनं पडतं, त्यावेळेला आपलं हे वड्यांचं किंवा बर्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता गॅस बंद करते आणि हे मिश्रण आपण ट्रेमध्ये काढून घेऊया।
अतिशय सुंदर रंग आलेला आहे आणि अगदी योग्य प्रमाणामध्ये घट्टपणा पण आलेला आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यावर काही तुम्हाला ड्रायफ्रूट घालायचं असेल तर घाला, पण आज मी ही बर्फी अशी प्लेनच ठेवणार आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित सेट झालेलं आहे. 1.5 ते 2 तास हे थंड करून घेऊया आणि मग वड्या कापूया. आता हे वड्यांचं मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे. वड्या कापून घेऊया. तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या तुम्ही वड्या कापा. चौकोनी, डायमंड शेप. आज मी चौकोनी वड्या कापत आहे. खूप छान वड्या कापल्या जात आहेत. मिश्रण अगदी पूर्ण थंड झालेलं आहे. आणि पाहू शकता अगदी आपली ही बर्फी खूप मऊसर आणि छान लुसलुशीत अशी ही वडी झालेली आहे. हे पहा, अगदी मऊसर अशी वडी झालेली आहे. आपली नारळाची बर्फी तयार आहे. अगदी अचूक प्रमाणासह होममेड डिलिशियस आंबा नारळ बर्फी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपी आवडली असेल तर अशी बर्फी तुम्ही करून पहा. मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल प्रथमच पाहत असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.